नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋतुजा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या YouTube चॅनलमध्ये। पोलीस भरती 2024 करिता सराव प्रश्नपत्रिका आपण बघत आहोत। आजचा आपला आहे भाग 3। तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राइब करा आणि या लेक्चरची PDF तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवरती मिळेल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉइन करा। ठीक आहे, तर चला तर मग सुरुवात करूया। तर बघा, पहिला प्रश्न, रॅपिड ॲक्शन फोर्स म्हणजेच RAF हे विशेष पोलीस पथक कोणत्या केंद्रीय पोलीस दलाचे अंग आहे? उत्तर पर्याय क्रमांक अ CRPF। रॅपिड ॲक्शन फोर्स हे केंद्रीय राखीव पोलीस दलचे एक विशेष युनिट आहे आणि जे ऑक्टोबर 1992 मध्ये दंगली आणि इतर जे सार्वजनिक अशांतता आहे तर हे हाताळण्यासाठी हे उभारण्यात आलेले होते। त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 2, क्रिप्टोकरन्सी सुरू करणारा पहिला देश कोणता? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब व्हेनेझुएला। हा जो देश आहे हा क्रिप्टोकरन्सी सुरू करणारा पहिला देश आहे। प्रश्न क्रमांक 3, भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब रिकामी जागा यांच्या कारकिर्दीत करण्यात आला? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ लॉर्ड विल्यम बेंटिंक। भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब यांच्या कारकिर्दीत करण्यात आला। प्रश्न क्रमांक 4, चले जाओ चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब जयप्रकाश नारायण यांनी चले जाओ चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व केले। त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5, इंडिया डिवायडेड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर उत्तर पर्याय क्रमांक क डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे या पुस्तकाचे लेखक आहेत। प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रीय मध्यान्ह आहार योजनेची सुरुवात केव्हा झाली? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क 15 ऑगस्ट 1995 मध्ये या योजनेची सुरुवात झाली। भारतामध्ये 15 ऑगस्ट 1995 पासून प्राथमिक शिक्षणाला पोषण सहाय्य राखीव कार्यक्रम या नावाने मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली। या कार्यक्रमात अनेक बदल आतापर्यंत करण्यात आलेले आहेत आणि या योजनेचे 2021 मध्ये नाव बदलण्यात आलेले आहे आणि या योजनेचे आता सध्या जे नाव आहे तर ते आहे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना। हे नाव तुम्ही लक्षात ठेवा, कारण की तुम्हाला यावरती सुद्धा प्रश्न विचारू शकतात। त्यानंतर बघा पुढचा प्रश्न क्रमांक 7, निळ्या रंगाचे आधार कार्ड हे कोणाकरिता दिले जाते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ 5 वर्षाखालील जे मुले आहेत तर त्यांना निळ्या कलरचे आधार कार्ड किंवा बाल आधार कार्ड हे दिले जाते, यालाच बाल आधार कार्ड सुद्धा म्हणतात। प्रश्न क्रमांक 8, ग्रे हाउंड्स हे नक्षलवादी विरोधी कमांडो पथक खालीलपैकी कोणत्या राज्याचे आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड तेलंगणाचे। त्यानंतर प्रश्न क्रमांक 9, मधुमेहकरिता खालीलपैकी कोणती चाचणी करतात? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड HbA1c। ही जी चाचणी आहे ही मधुमेहाकरिता करतात। प्रश्न क्रमांक 10, पुणे पोलिसांचा बडी कॉप हा उपक्रम कोणाकरिता राबविला जात आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब नोकरपेशा असलेल्या ज्या महिला आहेत तर त्यांच्याकरिता पुणे पोलिसांचा बडी कॉप हा जो उपक्रम आहे हा राबविला जात आहे। तर बडी कॉप हा महिला सुरक्षेसंबंधीचा उपक्रम पुणे पोलिसांनी सुरू केलेला आहे आणि बडी म्हणजे काय तर मित्र आणि कॉप म्हणजे काय तर पोलीस, की जो महिलांच्या सुरक्षतेसाठी 24 तास प्रतिसाद देण्यासाठी उपलब्ध असेल। प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती स्वीकारण्यासंबंधी नेमली गेलेली समिती कोणती? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ वसंतराव नाईक। ही जी समिती आहे ही समिती 22 जून 1960 ला नेमली गेलेली होती आणि ही समिती महाराष्ट्रामध्ये पंचायत राज पद्धती स्वीकारण्यासंबंधी नेमली गेलेली होती। प्रश्न क्रमांक 12, गावाच्या पिकांची स्थिती व शेती संबंधीची अहवाल कोण तयार करतो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब तलाठी तयार करतो। प्रश्न क्रमांक 13, अखिल भारतीय सेवाची तरतूद भारतीय राज्यघटनेत कोणत्या कलमात करण्यात आलेली आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब कलम 312 मध्ये अखिल भारतीय सेवाची तरतूद करण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 14, भारतातील कोणत्या उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हणून ओळखले जाते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब वाहन। भारतातील वाहन या उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 15, पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला फुल्स गोल्ड म्हणून ओळखले जाते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड पायराइट। हे सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला फुल्स गोल्ड असे म्हणून ओळखले जाते।
प्रश्न क्रमांक 16, SRPF ची स्थापना प्रथम कोणत्या ठिकाणी झाली? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, पुरंदर येथे SRPF ची प्रथम स्थापना झाली. महाराष्ट्र राज्याचे विशेष सशस्त्र पोलीस बल म्हणून SRPF ची स्थापना 6 मार्च 1948 मध्ये करण्यात आली आणि महाराष्ट्राला अंतर्गत सुरक्षेच्या दृष्टीने स्वयंपूर्ण बनवण्यासाठी पुरंदर आणि सांब्रे येथे 2 तुकड्या उभारण्यात आल्या. पुरंदर आणि सांब्रे येथे, हे लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 17, पोलीस कॉन्स्टेबल हा कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे? तर उत्तर पर्याय क्रमांक क, वर्ग क. पोलीस कॉन्स्टेबल हा वर्ग क वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे. प्रश्न क्रमांक 18, CCTNS कशाशी संबंधित प्रणाली आहे? तर CCTNS ही गुन्हे व गुन्हेगार या संबंधित प्रणाली आहे. CCTNS चा फुल फॉर्म आहे क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम. हा याचा फुल फॉर्म आहे CCTNS चा, हे लक्षात ठेवा. आणि ही गुन्हे व गुन्हेगार या संबंधित प्रणाली आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19, पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था कोणती? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, BPR&D ही पोलीस क्षेत्राशी संबंधित संशोधन करणारी संस्था आहे. आणि याचा फुल फॉर्म जो आहे तर तो आहे ब्युरो ऑफ पोलीस रिसर्च अँड डेव्हलपमेंट. आणि याची स्थापना ही 28 ऑगस्ट 1970 ला झालेली आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 20, महाराष्ट्राचे निमलष्करी दल कोणते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, SRPF हे महाराष्ट्राचे निमलष्करी दल आहे. प्रश्न क्रमांक 21, रस्किन बॉन्ड हे कशाशी संबंधित आहेत? तर उत्तर पर्याय क्रमांक क, लेखक. रस्किन बॉन्ड हे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 22, 0 माईल कोठे आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, नागपूर येथे. नागपूर हे भारताचे केंद्र आहे आणि या जागेला 0 मैल असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 23, 0 बजेट नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते कोण? तर उत्तर पर्याय क्रमांक ड, सुभाष पाडेकर हे 0 बजेट नैसर्गिक शेतीचे पुरस्कर्ते आहेत. प्रश्न क्रमांक 24, जागतिक चिमणी दिवस कोणता? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, 20 मार्च हा जागतिक चिमणी दिवस आहे. प्रश्न क्रमांक 25, SRPF ची स्थापना कधी झाली किंवा SRPF स्थापना दिवस कोणता? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, 6 मार्च 1948. मी तुम्हाला आधीच्या प्रश्नामध्ये सांगितलेलं आहे, तर तुम्हाला असं सुद्धा प्रश्न विचारू शकतात. प्रश्न क्रमांक 26, PWG कशाशी संबंधित आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, नक्षलवादाशी संबंधित आहे PWG. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27, घटक राज्याच्या कायदेमंडळाचे वरिष्ठ सभागृह कोणते? तर बघा, घटक राज्यामध्ये 2 सभागृह आहेत, एक कनिष्ठ आणि एक वरिष्ठ. तर विधानसभा हे जे आहे हे कनिष्ठ सभागृह आहे आणि विधान परिषद हे जे आहे हे वरिष्ठ सभागृह आहे. तसेच जे केंद्रीय कायदेमंडळ आहे तर त्यामध्ये राज्यसभा जे आहे तर ते आहे वरिष्ठ सभागृह आणि लोकसभा जे आहे तर ते आहे कनिष्ठ सभागृह. हे लक्षात ठेवा, तुम्हाला पेपरमध्ये विचारू शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28, राज्य शासनाचा वार्षिक अर्थसंकल्प विधिमंडळात कोण सादर करतो? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, अर्थमंत्री हा राज्य शासनाचा वार्षिक अर्थसंकल्प विधिमंडळामध्ये सादर करतो.